कारण हा फक्त प्राणी संग्रहालयाचा प्रश्न नाही, तर मुंबईकरांच्या घामाच्या कमाईतून जमा झालेल्या कररूपी पैशांचा प्रश्न आहे. सत्ता बदलली तरी जर प्रशासनाच्या मदतीनं जुनेच कलाकार आपला भ्रष्टाचाराचा जो कित्ता आहे तो पुढे गिरवत बसणार असतील आणि त्यांना आतूनच कोणीतरी मदत करत असेल तर त्यांना रोखायला हवं. आणि हे उमजलेल्या देवेंद्रजींनी अमित साटम नावाचा जागता पहारा उभा केलाय, जो डोळ्यात तेल घालून या चोरांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला करत सुटलाय. अर्थात नव्यानं नगरसेवक बनलेल्यांना समित्यांची सभासदत्व किंवा अध्यक्षपदं मिळालेली असतील, पण आता कुठल्याही प्रकल्पाच्या टेंडर्समध्ये कुणालाही कसलाही कट मिळणार नाही, पाकिट मिळणार नाही. स्टँडिंग ते अंडरस्टँडिंग वालं राजकारण मुंबई महापालिकेतून हद्दपार झालेलं आहे. त्यामुळे अनेक सत्ताधारी नाराज झालेले असतील, पण नाविलाज को क्या विलाज, आले देवाजीच्या मनात इथं भ्रष्टाचाराचे काही चालेना. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता बदलली आणि नवीन महापौर बसले, नवीन प्रशासन कामाला लागलं आणि अवघ्या काही दिवसातच पालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या 490 कोटींच्या प्रकल्पांवर घोटाळ्याचे आरोप सुरू झाले. आणि विशेष म्हणजे हे आरोप विरोधकांनी केलेले नाहीत, तर स्वतः सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीच केलेले आहेत. मुंबई महानगरपालिका ही एका राजकीय घराण्याची वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखी मागच्या 2.5 दशकं लुटली गेली. अगदी ठरवून पालिकेतल्या नगरसेवकांना, विविध समित्यांच्या सदस्यांना कामाला लावलं जात होतं. त्यांच्याकडून कट्सचा जो उद्योग आहे तो करून घेतला जात होता. पालिकेतली स्टँडिंग कमिटी ही एक प्रकारे अंडरस्टँडिंग कमिटीच बनली होती. हे सगळं अंडरस्टँडिंग फक्त आणि फक्त बंगल्याची तळघरं भरण्यासाठीच होतं. हे काय आपल्याला नवीन नाही आहे. पण ज्यांच्या हाती पालिकेची सत्ता, ते मुंबईकरांच्या घामाचा पैसा दोन्ही हातांनी ओरबाडत होते, हे उघडं नागडं सत्य याच डोळ्यांनी आपण पाहत होतो. या लोकांनी कोविड काळातही मुंबईकरांना वेठीस धरलं होतं. आपल्या तुंबड्या भरण्यासाठी यांनी काय काय केलं नाही. कोविड सेंटर्सची जी उभारणी सुरू होती त्यात झोल, रेमडेसिवीर आणि इतर औषधं जी खरेदी चालू होती त्यात झोल. तर गेला बाजार कोरोना झाला एखाद्या माणसाला आणि माणूस त्यात दगावला, तर त्याला परस्पर हलवताना वापरल्या जाणाऱ्या 500 रुपयांच्या बॉडी बॅग्स, आता 500 रुपये होते की 1000 रुपये होते, काय त्यावेळेला जी किंमत होती ती खरं तर 500 रुपयाच्या आतच मिळते, पण त्या काळात ती 2100-2200 रुपयाला मिळायची म्हणे. या बॉडी बॅगची खरेदी करताना त्याच्या जवळपास 7 ते 8 पटीच्या पुढे जात ती रक्कम, ती किंमत वाढवून ठेवली आणि ती खरेदी केली गेली. आणि मग जो काही करोडोंचा माल मलिदा निर्माण झाला, जमा झाला, तो स्वाहाकार केला. तर हा झाला इतिहास. या इतिहासाला भूतकाळात सोडून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या महायुतीनं आता पालिकेतल्या कुठल्याही प्रकारच्या अंडरस्टँडिंग बंद करायला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यांच्या स्वच्छ प्रशासनाचा दणका जसा राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या काही नाठाळ मंत्र्यांना, त्यांच्या पीएंना, ओएसडींना आणि काही खात्यातल्या सनदी अधिकाऱ्यांना देखील दिलेला आहे ना, तसाच सोटा हा मुंबई महानगरपालिकेतही चालवला जातोय. देवेंद्रजींच्या या स्वच्छता मोहिमेचे जे अग्रदूत आहेत ते म्हणजे मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम. हा माणूस मागच्या 4 वर्षांहूनही अधिक काळ पालिकेतल्या एक भ्रष्टाचाराची पोलखोल करत आलाय. यातले कित्येक मुद्दे साटम यांनी विधिमंडळात देखील मांडलेले आहेत. साटम यांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक प्रकल्पात जाणीवपूर्वक राखून ठेवलेल्या पळवाटा ओळखून त्या वाटा कशा बंद करायच्या, त्याचा कसा गवगवा करायचा, यामुळे आता अमित साटम विधिमंडळात बोलायला जरी उभे राहिले तरी भल्या भल्यांच्या उरात धडकी भरते की हा माणूस कोणाचं वस्त्रहरण करेल, कुठलं प्रकरण बाहेर काढेल, कुठला घोटाळा बाहेर काढेल सांगता येत नाही. याच अमित साटम यांनी सगळ्यात आधी काय केलंय, तर BMCच्या शाळांमध्ये ज्या शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना दिल्या जात होत्या मोफतमध्ये, त्या जवळपास 27 वस्तू पूर्वी पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या पुरवठादारांकडून, सप्लायर्सकडून विकत घेतल्या जायच्या. त्या आता रीतसर शासनाच्या जेम पोर्टलवरून, जेम म्हणजे GEM, गव्हर्नमेंट ई मार्केट पोर्टलवरून अधिकृत बिडर्सकडून स्पर्धात्मक दरात विकत घ्यायची सूचना करणारं एक पत्र त्यांनी महापौर आणि आयुक्त भूषण गगरानी यांना दिलंय. त्यामुळे त्या पोर्टलवर रजिस्टर्ड सप्लायर्स जे बाजारभावापेक्षा स्पर्धात्मक दरात माल सप्लाय करतात, त्यातल्या लोअर बिडरला कंत्राट दिलं जाणार आहे. मालाची गुणवत्ता, ठरलेल्या वेळेवर सप्लाय आणि कुठल्याही मध्यस्थाविना होणारा व्यवहार, यामुळे मुंबईकरांचा पैसा योग्य ठिकाणी, योग्य कामांसाठी आणि योग्य तेवढाच खर्च केला जाणार आहे. आले देवाजीच्या मनात, त्यावर कोणाचे काही चालेना.
आमदार अमित साटम नावाचं एक सक्षम माध्यम वापरून देवेंद्रजी महापालिकेतला भ्रष्टाचार संपवण्याच्या कामी लागलेले आहेत. स्टँडिंगचं अंडरस्टँडिंग संपवल्यानंतर आता अमित साटम यांनी मुंबईच्या भायखळा प्राणी संग्रहालयाच्या विस्ताराच्या प्रकल्पाला हात घातलाय. त्याचं बजेट जे आहे ते 490 कोटी रुपयांचं आहे. खरं तर सामान्य माणसानेही नीट विचार केला तर लक्षात येईल त्याच्या की हा त्या प्राणी संग्रहालयाचा विकास प्रकल्प आहे की पुन्हा एकदा कुठल्याशा कंत्राटदारांच्या फायद्याचा खेळ सुरू झालाय. कारण 490 कोटी रुपये म्हणजे छोटी रक्कम नाहीये ना. अहो, या पैशात मुंबईतले अनेक रस्ते तयार होऊ शकतात, नवीन हॉस्पिटल्स तयार होऊ शकतात, शाळा उभ्या राहू शकतात. पण हा पैसा खर्च होणार आहे तो एक्झॉटिक ॲनिमल झोन तयार करण्यासाठी. आणि इथूनच सुरू होते या संपूर्ण प्रकरणाची खरी कहाणी. मुंबईतलं वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे शहरातलं सर्वात जुनं प्राणी संग्रहालय तर एकच आहे, एकमेव आहे. राणीचा बाग म्हणतात त्याला. मी लहान होतो तेव्हाही हे एकच झू ज्याला म्हणतो ते झू होतं अख्ख्या शहरात, जे आम्हाला आमच्या आईबाबांनी दाखवलं आणि पुढे याच राणीच्या बागेत मी माझ्या लेकीलाही घेऊन गेलो होतो. म्हणजे पिढ्या दर पिढ्या हे प्राणी संग्रहालय आहे राणीचा बाग. वाघ, सिंह, पानघोडा आणि गेंडा दाखवायला मी माझ्या मुलीला नेलं होतं. मुंबई शहर एवढं नावाजलेलं आंतरराष्ट्रीय शहर वगैरे म्हणवलं जातं, तिथंही एक राणीची बाग, चर्नी रोडला एक मस्सालय, तारापूरवाला ॲक्वेरियम जे आता त्याचं नूतनीकरण झालंय, मलबार हिलला म्हातारीचा बूट, अशी काही मोजकीच ठिकाणं आहेत जिथं आपण आपल्या लहानग्यांना घेऊन जायचो. आजही लोक जातात तिथे. पण या सगळ्यात चर्चेत राहिलं ते प्राणी संग्रहालय, ही राणीची बाग. का आणि कशामुळं? मागच्या 10 वर्षात हे प्राणी संग्रहालय इथल्या प्राण्यांमुळे नाही तर राजकारण्यांमुळे जास्त चर्चेत राहिले. 2016 मध्ये मुंबईत पेंग्विन आणण्याचा निर्णय घेतला गेला. सत्ता कोणाची होती तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी हा निर्णय घेतला होता युवराज आदित्य ठाकरे यांनी. त्यावेळी विरोधकांनी आरोप केला मुंबईत माणसांना प्यायला पाणी नाही आणि सरकार पेंग्विनसाठी कोट्यावधी खर्च करतंय. पण गंमत बघा, कालांतराने राणीच्या बागेतले पेंग्विन बघायला हेच चर्चा करणारे मुंबईकर गर्दी करू लागले. पण या पेंग्विनना पोसण्याचा खर्च हा पांढरा हत्ती पोसण्यासारखाच आहे, हे पालिकेच्या बजेटमधून उघड झालं नंतर आणि त्यावर टीकाही झाली. म्हणजेच या प्राणी संग्रहालयाचा प्रत्येक प्रकल्प हा कुठल्या ना कुठल्या राजकीय वादात अडकत गेलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला आहे. 490 कोटींचा एक्झॉटिक ॲनिमल झोन. महापालिकेने आता भायखळा झूचा 3रा टप्पा जो आहे त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पामध्ये जवळपास 10 एकरांवर एक्झॉटिक ॲनिमल झोन तयार केला जाणार आहे. या झोनमध्ये जॅग्वार, व्हाईट लायन, पांढरा सिंह, चिता, प्युमा, मीरकॅट असे व्याघ्र कुळातले विविध जात कुळीतले प्राणी इथं असतील. ही सगळी नावं मी एका दमात घेतली खरी, पण ह्यांची चित्र जर नजरेसमोर उभी राहील तर मला तेच दिसतात. चिता काय, जॅग्वार काय, तो प्युमा काय, मीराकॅट काय, एकच प्राणी दिसतो मला. तेवढा व्हाईट लायन थोडासा वेगळा असेल. पण हे सगळे वेगवेगळे आहेत. आपली अक्कल जेवढी तेवढंच आपल्याला कळणार नाही का. आता हे असे सगळे विविध प्राणी येणार आहेत. मग त्या प्राण्यांसाठी थीम बेस्ड नैसर्गिक अधिवासासारखी रचना तिकडं तयार केली जाणार आहे. ते पेंग्विनसाठी मायनस टेम्परेचर वगैरे क्रिएट केलं गेलं तसंच आहे. हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतं. पण इथेच सुरू होतो टेंडरचा खेळ. टेंडरमध्ये नेमका काय झोल आहे? मुंबईचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि आमदार आहेत अमित साटम यांनी या प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी या प्रकरणात महापौर ऋतू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलंय, टेंडरच्या अटी अशा प्रकारे तयार केल्या जात आहेत की ठराविक कंत्राटदारांनाच फायदा होईल त्याचा. सोप्या भाषेत सांगायचं तर टेंडर कोणाला द्यायचं आहे हे आधीच ठरलेलं आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रक्रियेवर संशय यावा अशी एक गोष्ट म्हणजे या टेंडरमध्ये एक अट घालण्यात आलेली आहे. अट काय आहे तर कंत्राटदाराला मुंबईमध्ये पूल किंवा फ्लायओव्हर बांधण्याचा अनुभव असावा. आता जरा विचार करा, प्राणी संग्रहालय तयार करण्यासाठी जर कुणाला बोलवायचं आहे तर त्याला पूल बांधण्याचा अनुभव कशासाठी असायला हवा? झू डिझाईन करणं म्हणजे वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय झू आर्किटेक्ट अशा कुठल्यातरी कॅटेगरीतले लोक जे असतात त्यांचं हे काम असतं. पण जर अट अशी ठेवली की पूल बांधणारा कंत्राटदारच, मग तो मुथ्थुस्वामी असो किंवा रामगोपाल शर्मा, तोच पात्र ठरेल, तर मग प्रश्न निर्माण होतो, हा प्रकल्प नक्की झू तयार करण्यासाठी आहे की एका ठराविक कंत्राटदाराला हे काम देण्यासाठी? या आधी ठरलंय, इस चाय वाले को चाय बनाने को देने का है, मग अदरक वाली चाय जिसको आती है उसको ही देने का है. अमित साटम यांनी स्पष्ट मागणी केलेली आहे या प्रकल्पासाठी
ग्लोबल टेंडर काढलं जावं. म्हणजे जगभरातल्या अनुभवी कंपन्यांना या प्रकल्पासाठी बोली लावता येईल. जगातल्या अनेक कंपन्या अशा आहेत ज्यांनी सिंगापूरमध्ये, दुबईत, ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी आधुनिक प्राणी संग्रहालय, झू तयार केलेली आहेत. जर त्या कंपन्यांना संधी दिली तर मुंबईला खरोखरच जागतिक दर्जाचं प्राणी संग्रहालय मिळू शकतं. जी राणीची बाग आहे, ती राणीची बाग कात टाकू शकते. मुंबई महानगरपालिकेचा इतिहास पाहिला तर टेंडर वाद जे काय आहेत ते नवीन नाही आहेत आपल्याला. रस्ते, ड्रेनेज, पूल आणि अनेक प्रकल्पांमध्ये हेराफेरी, झोल घोटाळे झाल्याचे आरोप होत आलेले आहेत. आणि आता प्राणी संग्रहालयाच्या प्रकल्पातही आता असे झोल होत आहेत. त्यामुळं त्याचंही नाव या यादीत जोडलं जाणार की काय, अशी शंका निर्माण होते. मुंबईतल्या लोकांसाठी उभारलेलं प्राणी संग्रहालय हे आधुनिक असावं, जागतिक दर्जाचं असावं, याबाबत दुमत नाही. याला कोणी विरोध करत नाहीये. पण प्रश्न असा आहे की 490 कोटी रुपयांचा प्रकल्प हा खरोखर मुंबईच्या विकासासाठी आहे की कुठल्यातरी कंत्राटदारांच्या फायद्यासाठी? जर टेंडर प्रक्रिया पारदर्शक झाली तर हा प्रकल्प मुंबईसाठी ऐतिहासिक जरूर ठरू शकेल. पण जर टेंडर आधीच कोणाला द्यायचं आहे हे ठरलेलं असेल तर हा प्रकल्प आणखी एका मोठ्या वादाची सुरुवात ठरू शकतो. आणि म्हणूनच आता सगळ्यांची नजर जी आहे ना, ती आमदार अमित साटम यांनी जे मर्मावर बोट ठेवलंय, जे पत्र लिहिलंय, त्यावर महापालिका प्रशासन आणि महापौर, महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात यावर आहे. कारण हा फक्त प्राणी संग्रहालयाचा प्रश्न नाही, तर मुंबईकरांच्या घामाच्या कमाईतून जमा झालेल्या कररूपी पैशांचा प्रश्न आहे. सत्ता बदलली तरी जर प्रशासनाच्या मदतीनं जुनेच कलाकार आपला भ्रष्टाचाराचा जो कित्ता आहे तो पुढे गिरवत बसणार असतील आणि त्यांना आतूनच कोणीतरी मदत करत असेल तर त्यांना रोखायला हवंय. आणि हे उमजलेल्या देवेंद्रजींनी अमित साटम नावाचा जागता पहारा उभा केलाय, जो डोळ्यात तेल घालून या चोरांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला करत सुटलाय. अर्थात नव्यानं नगरसेवक बनलेल्यांना समित्यांची सभासदत्व किंवा अध्यक्षपदं मिळालेली असतील, पण आता कुठल्याही प्रकल्पाच्या टेंडर्समध्ये कुणालाही कसलाही कट मिळणार नाही, पाकीट मिळणार नाही. स्टँडिंग ते अंडरस्टँडिंगवालं राजकारण मुंबई महापालिकेतून हद्दपार झालेलं आहे. त्यामुळे अनेक सत्ताधारी नाराज झालेले असतील. पण नाविलाज को क्या विलाज, आले देवाजीच्या मनात इथं भ्रष्टाचाराचे काही चालेना. हाच शिरस्ता कायम राहावा या शुभेच्छांसह एक करदाता मुंबईकर म्हणून देवेंद्रजी आणि अमित साटम या दोघांनाही धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.